स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर पडतील असा टोला राऊत यांनी अजित पवार आणि शिंदेंना लगावलाय। तर राऊत आणि उद्धव ठाकरे तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवलात असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेंनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे। स्वाभिमानाची भाषा संजय राऊतांनी करावी, ज्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आणि सोनिया गांधी राहुल गांधींच्या चरणावर नेऊन स्वाभिमान महाराष्ट्राचा टाकला। वंदनीय बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं स्वाभिमानी होते। ते कधीही सोनिया गांधींपुढे झुकले नाहीत, ते कधीही दिल्लीच्या काँग्रेसपुढे झुकले नाहीत। परंतु संजय राऊत तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम केलं। उद्धवजी ठाकरे तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवून सोनिया गांधींच्या दारामध्ये जाऊन उभे राहिलात। तुम्ही राहुल गांधींची चाकरी करण्यासाठी देखील कमीपणा बघितला नाही। त्यामुळे स्वाभिमानाच्या गप्पा गोष्टी संजय राऊत किंवा उद्धवजी ठाकरे तुम्ही करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।